स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सर्वांना मदर्स डेच्या 10 मे रोजी हार्दिक अशा शुभेच्छा. तुम्ही म्हणत असाल की तुमच्या सर हातामध्ये काय आहे, तर माझ्या हातामध्ये एका आईनं आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र आहे. तिनं आपल्या सगळ्या भावना ओतून याच्यामध्ये हे पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्या जगाचा अंत लागू शकतो, परंतु आईच्या मायेचा अंत लागू शकत नाही. जगामध्ये सगळ्याची आपण बरोबरी करू शकतो, परंतु आईच्या मायेची बरोबरी कधीही करू शकत नाही. आज आपलं मूल आपल्या आईसाठी किती महत्त्वाचं आहे हे या पत्रातून जाणवतं. या जगामध्ये कोणी कुणाला कर्णाची संपत्ती विचारली नाही, तर तुम्हाला मुलं किती आहेत हे विचारलं जाते. म्हणजे ही संपत्ती म्हणजे तीच कोण आहेत, आपली मुलं आहेत. आज या ठिकाणी आपल्या उन्हाळी वर्गासाठी स्वरूप आबा पाटील मंगळवेढा, त्याच्या आई सायली आबा पाटील मंगळवेढा शिक्षिका, स्वतःची संस्था असून देखील या ठिकाणी आपल्या मुलाला चांगलं वळण लावता यावं, या ठिकाणी चांगलं त्यानं ज्ञान संपादन करावं, या ठिकाणी आपल्यासाठी उन्हाळी वर्गाला त्यांनी काय घातलेलं आहे. मुलगा 30 एप्रिलला या ठिकाणी याला आईनं चोरून आपल्या भावना 29 एप्रिल या पत्रामध्ये रेखाटलेल्या आहेत. आणि ते पत्र आज माझ्या हातामध्ये लागलेल्या मुलग्यानं 1 ते 2 तारखेला वाचल्यानंतर मला सांगितलं, सर निश्चितच मी माझ्यामध्ये बदल घडवीन, त्याचबरोबर मी चांगलं शिक्षण घेईन, माझ्या आईवडिलांचं नाव काय करीन, मोठं करीन. ठीक आहे, आपण वेळ न दवडता आजच्या पत्राला काय करूया, सुरुवात करूया. पत्राचं स्वरूप कसं आहे बघा. डिअर स्वरूप, आज 30 एप्रिल 2026 मी हे पत्र खास तुझ्यासाठी लिहून ठेवत आहे, कारण उद्या तू मला सोडून थोड्या दिवसासाठी लांब जात आहेस. तू खूप खोड्या करतोस, आगाऊपणा करतोस, ह्या कारणासाठी नाही, तर तुला छान सवय लागावे, अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी तुला ठेवत आहे. आज सकाळी आवरावर करत असताना वाईट वाटत होतं. मनात सारखे विचार येतात की माझा स्वरूप कसा राहील, करमेल का त्याला, पण तरी मन घट्ट करून हा निर्णय घेतलात. तुला छान सवय लागावेत म्हणून अनेक प्रयत्न असतात, त्यातलाच एक प्रयत्न आहे. मी अनेकदा सांगून पण तू ऐकत नाहीस. रोजच्या रोज तेच विस्कळीत गोष्टी असतात. मला खात्री आहे माझ्यापासून लांब गेल्यावर तू नक्कीच या गोष्टी शिकून येशील. तिकडे राहत असताना सगळ्यांशी मैत्री कर, नामस्मरण कर, रोज संध्याकाळी न चुकता शंभू करतो म्हण. आता आठवण करून द्यायला मी नसणार आहे, न चुकता प्लीज ह्या गोष्टी कर बा. मैत्री केल्यावर मित्रांचे वाईट शब्द शिकून घेऊ नकोस, उलट त्यांच्यासोबत असणाऱ्या तूच सांग की तूच सांग व्यवस्थित बोलायला. शिक्षकांचा आदर कर, त्यांनी तुला मार द्यावा लागेल अशी वेळच येऊ देऊ नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज झोपताना थोडं तरी काय लिखाण करत जा, वाचन करत जा. माझी पप्पांची, वेदूची, इतर कोणाची आठवण आली तर चिठ्ठी वाच. त्यात शाळेत मुली पण आहेत, त्यांना नीट आदराने वागव. भांडण करू नको, कधी कोणत्या गोष्टीवरून चिडवू नको. आपली मोठी दिदी समजून राहायचं. वेदूसोबत खोड्या करतो तशा करू नकोस. माझी अजिबात इच्छा नाही की तू आदर्श व्यक्ती बनून राहूस, पण चुकीच्या गोष्टी करू नकोस, तक्रार येऊ नकोस. खूप लिहावंसं वाटते, पण हे सगळं वाचत नाहीस म्हणून इतकंच लिहिते. माझे आणि पप्पांचे, आजी आजोबांचे अनेक आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. तुझ्या कोल्हापूरच्या प्रवासासाठी, तेथील शिक्षणासाठी अनेक शुभेच्छा. हे नेहमी वाचत जा, म्हणजे लक्षात राहील आईला सोडून राम राहिले ते. आय लव्ह यू स्वरूपा. म्हणजे मदर्स डेच्या निमित्तानं हे आपण पत्र वाचलं. एका आईनं आपल्या मुलासाठी लिहिलेलं पत्र खरोखरच त्याच्या भावी जीवनासाठी त्याला उपयोगी पडणार आहे. आपल्या आईचे असेल, आपल्या आजीचे असेल, आपल्या बहिणीचे असेल, त्याला आठवण येते, पण त्याचं महत्त्व त्याला नक्कीच समजेल. धन्यवाद.